अगदी प्रत्येक वर्षी मागे किशा एक सेकंड छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी पत्रिका दिलेली आपण तर तुम्ही आला 2 घास खायला आम्हाला बरं वाटतं. 2 जरा आलं तर बरं होईल. सुरू करतो मी प्रसाद घेतला बरं वाटलं साहेब तुम्हाला मस्त वाटलं कारण ते म्हणजे सुरक्षा ठेवणं आपलं काम असेल इश्यू होऊ नये कुठल्याच प्रकारचा आपले माणसं इथं हजर पाहिजे तर सीसीटीव्ही कुठे असेल सीसीटीव्ही कुठे ठेवा आपलं काय सांगते कुठं माणसं कवर त्यांच्या हाती शिवपूजनाचा सोहळा पार पडला आणि मंडळांना त्यांनी योग्य ते मार्गदर्शन देखील केले. ठीक आहे उद्या जरा आपलं स्टाफ संध्याकाळी आज जेवण धन्यवाद. आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे धन्यवाद. अरे तुम्ही आलात ना आम्हाला खूप आनंद वाटला. शॉर्ट नोटीस मध्ये ते पण पटापट आलात. मराठा कला मंदिर हे मंडळ 75वे वर्ष साजरं करत आहे आणि त्या निमित्ताने स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता. आता आपण सर्वांसोबत गप्पा करूयात की आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा इथे देखावा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वहिनी काय म्हणलं जेवण कसं आहे? एक नंबर. मस्त एक नंबर ना आवडला ना व्हेरी नाईस. एक नंबर भाई मामा जेवण चांगलं आहे ना? अरे एक नंबर. हा एक नंबर ना मग ना हा वहिनी आवडलं ना जेवण? मग व्हेरी नाईस. खानावळ बरोबर आहे ना जेवण? भाई काय तो कसं आहे जेवण? मस्त ना छान आहे एकदम छान. मग व्हिडिओ शूट केला पाहिजे ना. काय वैशाली एक नंबर. असे तुला 75 वर्ष आली ना? अच्छा भाई कैसा खाना? एक नंबर ना. मग शूट केला पाहिजे ना सुरेश भाई. ये पेमो भाई पेट भर के खाना. अरे बात बोला आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि मित्रबंधू या ठिकाणी जमा झालेले आहेत. आपले राकेश पेडणेकर सर्वांचे लाडके. थँक्यू. छान झाला आपला प्रोग्राम जीवनाचा. सगळे आनंद घेत आहेत जीवनाचा मनसोक्त.
आणि सगळे खुश आहेत, हे महत्त्वाचं आहे. 75 वर्ष आमचा मराठा कला मंदिरचा. तर मेन म्हणजे सगळ्यांच्या मुखी जेवण लागलं आहे, अन्न लागलं आहे, ते पाहून खूप बरं वाटतं. आणि जुने जाणते लोक आमचे सगळे आलेले आहेत, तिथे सगळ्यांनी हजेरी दिलेली आहे, तर आम्ही खूप खुश आहोत. धन्यवाद मराठा कला मंदिरचे उत्तम कार्यकर्ते व अध्यक्ष सचिन भोईर यांचा आणि इतर मंडळींचा. तर आता आपण भेटूया एक एक करून सर्व जे आपले पाहुणे आणि आपल्या मंडळाचे सभासद कार्यकर्ते सर्वांना आपण भेटूया. तर आपल्यासोबत आहेत आपल्या मंडळाचे सध्याचे अध्यक्ष सचिन भोईर. जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं आपल्या जो सध्या शिवजयंतीचा उत्सव आपण साजरा करत आहोत तर त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. सनीजी, ह्या वर्षी आमच्या मंडळाचं 75वं वर्ष आहे, अमृत महोत्सवी वर्ष आहे. ह्या वर्षी आम्ही मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतलेला आहे यावेळेला आपण स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करावा. मग त्याच्यानंतर आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. चांगला रिस्पॉन्स आहे, लोकांना कार्यक्रम खूप आवडला आहे, जेवणसुद्धा छान केलं आहे. आम्ही हे जेवण बाहेरून काही लोक आले त्यांनी हायर करून आम्ही ते जेवण बनवलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं जेवण आहे, लोकांना आवडलं आहे, लोक एन्जॉय करत आहेत जेवण. सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, दिवसरात्र मेहनत केलेली आहे. आमच्या या मंडळामध्ये 75व्या वर्षामध्ये आमचं मंडळ खूप सामाजिक, सांस्कृतिक आणि बऱ्याच गोष्टीमध्ये अग्रखंड असं आमचं मंडळ आहे. आणि मी माझ्या मंडळाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सनी भाऊंनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बाईट देण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. नाही, खरंच तुमचं प्लॅनिंग वगैरे खूप चांगलं आहे आपल्या मंडळाचं आणि सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन एकजुटीने आपल्या मंडळाचं नाव पुढे नेत आहेत. सर्वजण खूप मेहनत घेत आहेत. आणि आता आपण काल जसं बघितलं की लहान मुलांच्या नाही मुळात तर सर्वजणांसाठी तो नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि सर्वांनी खूप छान परफॉर्मन्सेस दिले. आणि आज आरोग्यविषयक शिबिर घेतला आपण. हां. त्या शिबिरामध्ये दंतचिकित्सा, पुन्हा नेत्रचिकित्सा, मोफत चष्मे वाटप केले. मोफत आम्ही त्याच्यामध्ये टूथपेस्ट आणि ब्रश दिले लोकांना. BP, शुगर सगळ्या तपासण्या त्याच्यामध्ये झाल्या. आणि बऱ्याच अजून त्वचा रोगावर पण एक आम्ही टेस्ट केली. लोकांना फार बरं वाटलं. मोफत सेवा दिली आम्ही मंडळाकडून आणि फार बरं वाटतं आम्हाला की सगळे लोक एकत्र होऊन करतात आणि लोकांची सेवा होते याच्यामध्ये. लोकांची सेवा होते आणि मुळात लोकांचा प्रतिसाद देखील खूप चांगल्या पद्धतीने होता आणि खूप सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्या गोष्टींसाठी. इनफॅक्ट लहान मुलांची आपण स्पर्धा घेतली, त्यात देखील नुसत्या आपल्या बिल्डिंगमधल्याच नाही तर बाहेरच्या मुलांनी देखील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केला आणि सर्वांनी या गोष्टींचा चांगलाच आस्वाद घेतला. खऱ्या अर्थाने आपण मंडळाला जे 75वं वर्ष साजरं जशा पद्धतीने व्हायला पाहिजे मुळात आपण तशा पद्धतीनेच साजरं करतोय. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही गोष्ट सांगायची आहे, ही जी शिवजयंती साजरी होती ही 75 वर्ष म्हणजे 75 वर्ष आम्ही ही शिवजयंती अक्षय तृतीयाला साजरी करतो आणि हे 75 वर्ष हे फार आम्हाला अभिमान वाटतं. म्हणजे आमचं 7वं-8वं जनरेशन असेल की ही शिवजयंती 75व्या वर्षीपर्यंत आम्ही साजरी करत आहोत आणि ती सुद्धा अक्षय तृतीयाला. त्यानिमित्ताने आम्ही सत्यनारायणची महापूजा सुद्धा असते आमच्याकडे आणि शिवपूजनसुद्धा झालेलं आहे आज. तर फार बरं वाटतं आम्हाला. हे सगळं आम्ही नवीन पिढी हे सगळं करत आहोत. खूप चांगलं आहे. तर भगवंत आपल्याकडून त्यांची सेवा करून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण शिवजयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरी करत आहोत. मुळात छत्रपती शिवाजी महाराज साधारण व्यक्तिमत्व नाही आहेत, त्यांची जयंती तर आपल्याला रोजच साजरी करायला पाहिजे. पण निमित्त म्हणून आपण एक अक्षय तृतीया या दिवशी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इकडे साजरी करतो आणि मुळात आपण खूप जोरदार अशा पद्धतीने साजरी करतो. तर आज शिवपूजन झालेलं आहे. उद्या आपल्या मंडळाची सत्यनारायणाची पूजा आहे. थँक्यू व्हेरी मच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. नाही जेवलो मी. नाही अरे घरीच जेवलो, तिचा वाढदिवस होता ना. तर आपल्या मंडळाचे लाडके वैभव नाईक या ठिकाणी मोलाची कामगिरी बजावत आहेत. वीर संभाजी मैदानात त्यांनी आपल्या मंडळासाठी खूप असे सामने जिंकून दिले आहेत आणि आता इथे देखील एक मोलाची कामगिरी ते बजावत आहेत. धन्यवाद सनी.
कसं वाटतं तुम्हाला वैभवजी? चांगलं वाटतं आज सहकार्य करायला भेटलं. आज योगायोगाने देवाचा प्रसाद सर्वांना मोठी लागतोय आणि सर्वांच्या साह्याने माझा पण लाभ होतो आहे, कारण की मी आज प्रसादी करतोय. आणि अजून काय कसं वाटतंय तुला आमच्या सोबत? काय नाही, खूप चांगलं वाटतंय की सर्व आज सर्व मित्रमंडळी कुटुंब हे आज एकत्र भेटलो आहे खूप वर्षांनी आणि खूप चांगल्या प्रकारे सगळ्या पद्धतीने जेवण चाललं आहे. बस त्याबद्दल खूप धन्यवाद सनी. वैभव मुळात आमचा खूप लाजाळू स्वभावाचा व्यक्तिमत्व आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे वैभवचं आमच्या. चला वैभव भेटूया. आमच्या घेऊन येतो. कॅप्टनला पुऱ्या कमी नका पडून देऊ. कॅप्टन वाढतोय जेवण. कॅप्टन सॉरी टीम ओनर अर्णव बेस्ट बॅट्समन. अर्धा जेवण तिकडेच पडलं. आमचे लाडके शैलेश भाऊ नेहमी काही ना काही कार्य करत असताना दिसतील तुम्हाला. मंदार घेतली का प्लेट? दे बाईट दे. पुनीत कसं वाटतंय? एकदम मस्त, फुल एन्जॉयमेंट. खूप वर्षांनी एवढी पब्लिक आपली इथे जमा झाली आहे. 75th इयर आपला खूप अभिनंदन वाटतंय साजरा करायला. चला थँक्यू. तुम्ही जेवलात का? मस्त मस्त, खूप चांगलं जेवण, आवडला? खूप छान. जवळपास हे आपल्या आता मंडळाचे जेवढे पण कार्यक्रम होतात त्याच्यासाठी आपले काकाच येतात नेहमी फोटो वगैरे काढायला. तर काका तुम्ही जवळपास किती वर्ष येत आहे? मी आता अप्रॉक्सिमेटली सांगायचं म्हटल्यावर तरी 1992 पासून मी काढतो. बापरे, म्हणजे जवळपास आमच्या जन्मापासून. 2016 पासून पर्यंत काढले. सुरेश खंडेकडे होते तोपर्यंत काढले. अच्छा, मग आता तुम्ही तुमची जर्नी पुन्हा रिझ्यूम केली आमच्यासोबत. हां, खूप 75 चांगलं. वर्षाचा फोटो काढताय, मला खूप छान वाटतं, चांगलं वाटते. धन्यवाद काका. एकदम मस्त, थँक्यू. थँक्यू. इकडे काही आपली छोटी मंडळी आहेत, त्यांना भेटूया. नाव काय बाबू तुझं? नाव काय? अद्वैत. अद्वैत, ठीक आहे. कसं वाटतंय? जेवलं तू? उसको हिंदी पता है, उसको मराठी नहीं आता. अच्छा, वो सॉरी. नवनीत का बेटा है. कैसा लग रहा है अद्वैत? अच्छा लग रहा है? खाना खाया? ठीक है. हरी बोल. हरी बोल. ईशान प्रभूजी प्रसाद घेतलात का आपण? हो, घेतला, पहिलाच घेतला. अच्छा. मला एकदम अत्यंत अशी युवा टीम मिळाली आहे. अच्छा. पाहू शकता तुम्ही. अच्छा, अंडर 15. अंडर 15चा ग्रुप तुझ्यासोबत आहे. खूप छान गोष्ट आहे. तू त्यांना लीड करतो एक प्रकारे. परत संपली भजी. लीडिंग काहीच नाही होतं इकडे, लहान पोरं स्वतःहून सगळं करतायत. अच्छा, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ईशान प्रभू आपले इस्कॉनचे चांगले डिओटी आहेत. मी त्यांच्यासोबत एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे. सध्या आम्ही डिसाईड नाही केलं आहे, बट आम्ही नक्की त्याच गोष्टी भविष्यात करू. चला, हरे कृष्णा. ईशान, हरे कृष्णा. आपले लाडके शेलार काका आलेले आहेत. कसं वाटतंय शेलार काका? एकदम मस्त. मंडळ आपला 75वं वर्ष साजरा करतोय. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम फर्स्ट क्लास. आता तुम्ही आमच्यामधले सर्वात असे म्हणजे ज्येष्ठ. ज्येष्ठ, तर तुम्ही मंडळाला आपल्या जवळून ओळखता. हो, मग तुमचा काय अनुभव राहिला आपल्या मंडळाबद्दल? मंडळा म्हणजे भरपूर कार्य केलेले आहे, भरपूर काय गोष्टी केलेल्या आहेत. हां मंडळ आपल्या बरोबर तरक्की केलेली आहे. हां. आता सध्याची जनरेशन ज्या पद्धतीने काम करते, तुम्हाला काय वाटतंय? हो, उत्सुक आहे. चांगलं वाटतंय सगळं. ठीक आहे. ॲडव्हान्स मध्ये चालू आहे. हां, ठीक आहे. धन्यवाद काका. धन्यवाद. धन्यवाद काका. तर वेदांगी आहे, सान्वी आहे, स्वरा आहे. तर या खूप छान डान्स करतात. आणि श्रावणी इकडे काहीतरी खात आहे. श्रावणी काय खाते? पुरी आणि भाजी. का बाकी भात भाजी नाही? भात आणि भाजीच खाते आपलं, पुरी आणि भाजी खाते. अच्छा, भात नाही घेतला तू. काय आहे? भाजी. बटाट्याची भाजी. तर जसं की आपण इकडे बघूच शकतो की मंडळाचे लहान मोठे कार्यकर्ते सर्व एकजुटीने येऊन आपली सेवा प्रदान करत आहेत. स्वामीनी काय म्हणशील? काय नाही, अरे काहीतरी म्हण. स्वामीनी काल डान्स कॉम्पिटिशन झालं, कसं वाटलं तुला पार्टिसिपेट करून? खूप छान. किती दिवस तुम्ही प्रिपरेशन करत होतात त्या गोष्टीसाठी? आम्ही एप्रिलच्या फर्स्ट एप्रिल
अच्छा. आणि तुम्हाला जो डान्स तुम्ही केला होता, तू डान्स केला होता ना, मग तो शिकवला होता कोणी? मम्मीने शिकवला होता? रुपाली आत्याने माझ्या हाताने अच्छा, रुपाली आत्याने शिकवला होता. रुपाली आत्याने तिचा डान्स चांगला केला, तिने फर्स्ट प्राईज घेऊन गेली. तुम्हाला? आम्ही तेच बोललो की आम्हाला पण चांगलं शिकवायचं होतं, आम्हाला पण फर्स्ट प्राईज आणायचं होतं. ती बोलले पुढच्या वर्षी कर. रुपाली तू ऐकलंस ना, आता पुढच्या वर्षी त्यांचा फर्स्ट प्राईज आणायचा आहे तुम्हाला. चला बाय. केशवी, तुम्ही कसा आहात? आणि काल तुम्ही खूप छान डान्स केलात. थँक्यू. आणि आपले जे डान्स कॉम्पिटिशनचे विजेते होते इकडे हे बघा भात घेताना दिसतील आपल्याला. अमृता कुथे यांनी खूप असा डान्स आपल्याला सादर करून दाखवला. तर आपण त्यांच्याकडे जाऊ नंतर. तर केशवी, तुला जो डान्स शिकवला होता तो कोणी शिकवला होता? मी स्वतःहून केलं. खूप छान शिकलात तुम्ही. आणि किती दिवस त्याच्यासाठी तयारी केली होती? 5 days. हो, फक्त 5 दिवसांमध्ये तुम्ही एवढा चांगला डान्स केलात. खूप छान, खूप छान. चला भेटूया आपण नंतर. बाय. तरी हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्ण रामकृष्ण हरी. आपले मंडळाचे सर्वात लाडके बाबल्या काका इथे जेवण घेत आहेत आणि वसंत काका हे देखील आपल्या प्रसादाचा लाभ घेत आहेत. भेटूया आपण नंतर त्यांना. चला काका, तुम्ही प्रसाद घेतला? नक्की ना. तर आम्ही जरा पहिल्यापासून बघूया अजून कोण कोण भेटूया. ही आपली नवीन पिढी अजून पण हाफ चड्डीवरती फिरत आहे. अरे आता तरी लांब पॅन्ट घाला, फुल पॅन्ट घाला तुम्ही. दादा, मी तुला विचारतो, तू सगळ्यांना विचारतो, तुझं काय म्हणणं आहे आता? कशाबद्दल? 75व्या वर्ष तू काय बोलू? 75व्या वर्षाबद्दल मी तर तसं मगाशी सांगितलंच की ज्या पद्धतीने मंडळ आणि सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन एकजुटीने काम करत आहेत हे एकदम वेगळंच आहे. आणि आजच्या युगामध्ये एखादा मंडळ 75वं वर्ष पूर्ण कंप्लीट करत आहे ही साधारण गोष्टी नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यासाठी आपल्या मराठा कला मंदिर याच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पूर्ण मंडळाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा आहे सोहम, हा आहे मानस, हा अर्णव गावण. या दोघांनी काल डान्स करून स्टेज एकदम तोडून टाकला होता. खूप सुंदर अशा पद्धतीचा डान्स यांनी केला होता. बट अनफॉर्च्युनेटली मी या ब्लॉगमध्ये तो डान्स ॲड नाही करू शकत ड्यू टू कॉपीराईट्स रिझन. बट दे वर अमेझिंग यस्टरडे. आणि त्यांच्यासोबतच होत्या आपल्या पिंकाताई म्हणजे प्राईज. अरे हा, प्रथम क्रमांक पिंका. हां, तर पिंकाला आपल्या प्रथम क्रमांक. अच्छा सॉरी, उत्तेजनार्थ त्यांना प्रथम क्रमांक भेटला होता उत्तेजनार्थ. आणि पाककला स्पर्धा जी मंडळाने आयोजित केली होती त्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक त्यांना भेटला होता. आणि त्यांनी मला काही खायला दिलं नाही, पार्टी वगैरे ती पेंटिंग भेटलीच. हां, आम्हाला पण नाही भेटलं. कांदा लसूण होता त्यामुळे तो खाऊ शकत नव्हता म्हणून मी दिलं नाही. आणि त्यांनी मला सोलकढी प्रॉमिस केली होती, बट त्याच्यामध्ये देखील लसूण असल्या कारणाने मी ती घेऊ नाही शकलो. नंतर केक सुद्धा पडला होता त्याच्यामध्ये. सगळं पुढं सोलकढी पण तरी पहिला नंबर तरी भेटलाय. हां, तर होपफुली ती मला नेहमी नाही सॉरी नक्की पुढे काहीतरी खायला देईल. शुअर. चला धन्यवाद. पुढे बघूया आपण कोण भेटतो आता. इकडे एक प्रकारचं फॅमिली डिनर चाललंय असं आपण समजू शकतो. ही बसली आहे एकता. अरे खा ती थांबली. मनस्वी खा. अपूर्वा बघतच नाही वरती. मानसी, मनस्वी, मानसी, मनस्वी. ओके, मानसी आली नाही. काकीकडे जेवत आहेत, काका पण जेवत आहेत. हा मग काय कॅमेरा काय असंच फिरवायला काय नाही म्हणजे आजच्या पुरतं आहे की नंतर नाही नंतर पुरता. हा थँक्यू.
प्लेट घेऊनच उभी राहा. दादा थोडं एडिटिंग करा. हा एडिटिंग वगैरे काय नाही करणार मी, तेवढी मेहनत नाही करणार आहे. एकता मला म्हणत आहे की थोडं एडिटिंग कर, बट येस प्लीज करा. आय ट्राय माय लेवल बेस्ट. हा मग बघायला पाहिजे दादा चायला सांग. तू नाचताना होतीस मी नव्हती. नव्हती? अच्छा. संजय बरे आपल्या मंडळाचे लाडके संजय बरे, कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर. जेवण कसं आहे? छान आहे. छान आहे. ही आहे हाय. अक्कू, सर्वांची लाडकी अक्कू. शेअर करा. आणि सबस्क्राईब करा. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या चाळीचे सर्व रहिवासी इकडे प्रसादाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहे. बोला. ओम सातकर एकदम अलिप्त बसलेला आहे. का रे बाबा? काय आहे? जागा एकदम परफेक्ट भेटली. जागा परफेक्ट. आता ओम जागा परफेक्ट म्हणजे असा एकटा का बसलास मला ते सांगा ते. हा नाही पण असा जास्त जेवायचं म्हणून तो एकटा बसलाय, हे काहीतरी वेगळंच लॉजिक होतं की ओमला जास्त जेवायचं म्हणून तो एकटा अलिप्त असा बसलेला आहे. हे आहेत पण ते सगळे असे लांब लांब बसले. तुझ्यासोबत कोण नाही, तू एकटाच आहे. ठीक आहे, चला ओमला आपण जास्त डिस्टर्ब नको करूया, त्याला जेवू दे. त्याने स्पेशली तो वेगळा बसलाय, तो त्या पर्पजने बसलाय की त्याला जेवणाचा चांगला लाभ घ्यायचा. तर तू कंटिन्यू कर. ऋतिक आमचे मॅच बघ. भावी अध्यक्ष मंडळाचे भावी अध्यक्ष 4 वाजेपर्यंत काम यांनी केलंय. आम्ही याने भाईने खूप मेहनत केली. शॉनने कामाचं चालून जात आहे, पण काय ते यांच्याकडे जरा हा. ह्यांना जरा क्लोजअप घ्यायचा. हा हे आमचे येत्या वर्षाचे आता आम्ही नवीन मंडळ पुढच्या वाटचा नवीन मंडळाचे. त्याच्या आधी आम्ही भरपूर केला, आता आम्ही थकलो. आमची जिरली. आता आमची जिरली. आपण भेटूया त्यानंतर. या आहेत, तुमचं नाव काय? रुपाली वहिनी. रुपाली वहिनी कोण बसलं इकडे? रुपाली वहिनी, सोनल वहिनी आणि आपल्या लाडक्या डान्सर अमृता कुठे. मला त्यांच्या पतीकडून काल एक नवीन गोष्ट माहीत पडली. ते म्हणाले की एकतर माझी बायको काय एकतर बक्षीचा पटकावते नाही तर मला फटकावते. तर असं काहीतरी स्टेटमेंट होतं त्यांचं. मला तुमच्या पतीकडून काल एक गोष्ट माहिती पडली. ते म्हणाले की एकतर ती बक्षीस पटकावते नाही तर मला फटकावते. बरोबर आहे. चला विश्वनाथ भाऊ त्यांनी ॲग्री केलंय. चला या आमच्या बहिणाबाई. प्लेट जेवायला घरी एवढी जेवलीस तरी अरे बापरे, काय खरं नाही. अशोक मामांना विसरलं. कुठे अशोक मामा? अरे अशोक मामा, हा यांचे डान्स पार्टनर अशोक मामा. ओके नवकोट नारायणाचे मुलगे. एवढं छान काल डान्स केलात आपण, आम्हाला लाजवलं तुम्ही. आमची इच्छाच होती खूप वर्षाने डान्स करायची. असे आम्ही रोजच करतो स्टेजवर. आम्ही खूप पूर्वी लहानपणी करायचो. ती जोडी आम्हाला परत रियुनियन करायची होती. पण स्वामींची कंप्लेंट आहे की आतून आम्हाला असा डान्स शिकवला की ज्याच्यात आम्हाला बक्षीस नाही भेटला. मिळालं उत्तेजनार्थ. आणि स्वतः असा डान्स केला की त्या फर्स्ट प्राइज घेऊन गेला. बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग मम्मा बक्षीस घेऊन गेली. मग त्यांना उत्तेजनार्थ आपण फर्स्ट प्राइज. फर्स्ट ते उत्तेजनार्थ असतं, मग तृतीय, मग तृतीय, मग प्रथम. अच्छा. चला काहीतरी वेगळं, आज वेगवेगळ्या नवीन गोष्टी आपल्याला शिकायला भेटत आहेत. चला सर्वांनी खूप कमी जेवण घेतलंय. चला काय पाहिजे? हे भात इकडे मी काय नाही देणार. ऋषिकाला आमचे विचार ना जेवण कसं आहे. ऋषिका जेवण कसं आहे?
मस्त आहे. काय मस्त काय आवडलं तुला जेवणामध्ये? भात आणि डाळ. घरी तर भात डाळ खात नाही हा तू. खाते आणि तूप पण खाते असं पण सांग काकाला, तूप पण खाते त्याच्यावर. आणि ती सर्कलवाली भजी. सर्कलवाली. ओ वाव, बटाटा भजी. व्हेरी नाईस. चला बाय. एकदम सुंदर. वहिनी, आपण जेवण घेतलात का? हो घेतलं. या आपल्या लाडक्या हर्षला वहिनी आहेत. आम्हाला खूप मार्गदर्शन करतात आणि या स्वतः जे BIT चाळ क्रमांक 5 तिकडे मठ आहे त्या तिकडे म्हणजे खूप सेवा वगैरे प्रदान करतात त्या ठिकाणी. आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये काही आम्हाला अडथळे आले तर त्याबद्दल देखील आम्हाला मार्गदर्शन करतात. तर धन्यवाद. खूप धन्यवाद. आपल्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि आपले कायदेशीर सल्लागार संदीप पाटील हे आता आपल्यासोबत आहेत. तर संदीप, कसं वाटतंय आपल्याला आपलं मंडळ आज 75वं वर्ष साजरं? खूप आनंद होत आहे आणि खरंच उत्साह पण तितकाच आहे. आणि सगळे आहेत बिल्डिंगचे जुने सोडून गेलेले किंवा सगळे रहिवासी खूप आनंद झाला आहे मला खूप. आणि असेच आपण एकत्र राहूया आणि उत्सव आपले साजरे करूया. जे आपण पारंपरिक उत्सव आपले आपण जे करत आहोत ते असेच साजरे करत आहोत हीच माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. परमेश्वर तुमच्या इच्छांना खूप बळ देव आणि त्या नक्की पूर्ण करू. बाकी तुम्हाला काय म्हणजे भावी जी पिढी आहे आपली यंग जनरेशन त्यांना तुम्ही काय संदेश? त्यांनी पण जसं आपल्या वडिलांनी किंवा आपल्या पंजोबांनी जी परंपरा सुरू ठेवलेली आहे त्यांनी तसा प्रयत्न केला पाहिजे. किंवा मी कदाचित ह्या मॉडर्न युगामध्ये कदाचित त्यांना शक्य होईल की नाही पण त्यांनी तो जपण्याचा प्रयत्न करावा असं मला मनापासून वाटतंय. ठीक, धन्यवाद संदीप. थँक्यू. तर आपल्यासोबत आहेत किशोर काका, किशोर मडवी. तर ते सांगतील. ते एकतर आपल्याला जुन्या आठवणी आपल्यासोबत शेअर करणार आहेत आणि त्याचसोबत देखील सध्या ज्या पद्धतीने आपलं मंडळ कार्यरत आहे त्या देखील त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील. पहिली महत्त्वाची गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक असं सांगेन की आपला कार्यक्रम म्हणून प्रत्येकाने हाताळलेला आहे. कोणी असं दुजाभाव केलेला नाही. माझा कार्यक्रम, माझ्या घरातला कार्यक्रम हा प्रत्येकाने हाताळलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, प्रत्येकाने आपापला कार्यभार प्रॉपर सांभाळा. भले डेकोरेशन पार्ट असो, खाली लावलेली पूर्ण सजावट किंवा केटरिंगचा पार्ट असो, ते माझं काम नाही असं कोणी सांगितलेलं नाही. इवन आरोग्यविषयक जे शिबिर ठेवलं ते शिबिरही तसंच होतं. प्रत्येकाने आपापली धुरा प्रॉपर सांभाळली. कोणत्याही गोष्टीला कोणत्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीतनं गालबोट लागून दिलेलं नाही. आणि प्रत्येकाने आपला कार्यभार सांभाळल्यानंतर, कामं डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर इट्स अ टीम वर्क प्रॉपर होणारच. आणि विल पॉवर पॉझिटिव्ह असेल तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतात. आपल्या मेहनतीला देवाची देखील साथ असते, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. असं काही नाही की प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने प्रॉपर आहे, वेळेला वेळ देतात, पटापट स्वतः येतात, हे करतायत ते करतोय, बघत नाही बसत की माझं हे नाही, माझं फील्ड ते नाही. अरे आमच्या लोकांनी दाड्या नाही केल्या, आमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला जाणवत असेल, पण त्या गोष्टींवर सगळ्यांनी इट्स अ फॅक्ट, ही खरी वस्तुस्थिती सांगतो, ही खरी वस्तुस्थिती सांगतो. आमच्या अध्यक्षाने जरा कॅमेरा फिरवा प्लीज. आमच्या अध्यक्षाने पण दाढी केली. कार्यकर्ते सर्वतोपरी हात दाखवा दीपक भाऊ, हात दाखव. आपली क्रिकेट टीम पण दाखव. जवळजवळ 75 वर्ष जी आपल्या शिवजयंतीला झालेली आहेत. मराठा कला मंदिर अनुषंगाने पूर्वी 1980 साली आपलं मंडळ रजिस्टर नव्हतं. 84 का 85ला हे मंडळ रजिस्टर झालं. ATCची सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी वर्गणी कलेक्ट करता आली. आताही त्याचा आम्ही पुरेपूर फायदा आपल्या मंडळासाठी घेत आहोत आणि त्याचा चांगल्यात चांगला हा मंडळाच्या अनुषंगाने आम्ही त्याला नंतर कन्वर्ट ट्रस्टमध्ये केलेलं आहे की ती बहुतांशी काळ त्या ट्रस्टवर एक ट्रस्टी म्हणून मी स्वतः उपस्थित होतो. आजही माझ्या हे आमचे संस्थापक कैलासवासी अंबरनाथ वासुदेव पाटील ते हयात असते तर हे जे खालचं झालेलं आहे, खालचं डेकोरेशन ते लाईव्ह झालं असतं. ऑर्डर दिलीच नसती, स्वतःच करणार. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही इकडे
अगदी गेले 7-8 वर्षापर्यंत हे स्वतः करत होतो. ही जी तुम्ही अगोदर मंडळी बघितलीत हे स्वतः अगदी शॉर्ट्स टी शर्टवर घालून काम करायचे. हे गड किल्ले हे आम्हाला पेपरचे 20-22 फुटाचे सहज उभा करायचे, सहज. आणि त्यात कोणताही मेहनताना नाही, मुलांना एकदम हाय फंडा नाश्ता हे वगैरे असा प्रकार नाही. जे ते आपापल्या घरून जेवून येणार, रात्री काम करणार, दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठून आपल्या दिनचर्येला पूर्णपणे अगदी त्याला कुठेही गालबोट लागता नाही, ते व्यवस्थित करणार. शाळा कॉलेज आपलं जॉब ह्या सगळ्या व्यवस्थितच करणार. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची त्या अनुषंगाने 93च्या नंतर आमचे दिवंगत कैलासवासी श्री सुरेश सदानंद खंडागळे हे त्यांनी त्याचा तो वारसा आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन, आम्ही देखील त्यावेळेस लहान होतो, सोबत घेऊन हळूहळू. आणि त्यावेळेस सुरेश असा असायचा की रात्री कुठेही असो तोला माहिती आहे 2 वाजता तो येणार. येताना मुलांना सगळं चहा नाश्त्याची सगळी व्यवस्था घेऊन येणार. अरे बाबा काय झालं आहे, कुठपर्यंत आलं आहे, कसं करताय, काय करताय, एक प्रत्येकाची आपुलकीने. तोच वारसा आमच्या आत्ताच्या अध्यक्षानेही ठेवला आहे. अरे दादा काय आहे, काका 11 वाजता रात्री फोन, काका काय करायचं आहे, अरे बोला दादा असं ह्या टायमात मी पोचतो, हां तू ये, मला माहीत नाही तू ये. ती आपुलकी आहे, ती आत्मीयता आहे, तो आपलेपणा आहे, त्याची त्याची जाण प्रत्येकाने ठेवलेली आहे. मंडळाचं कार्य आहे हे कला क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक हे आमचं एक ब्रीदवाक्य आहे. त्या ब्रीदवाक्याला अनुसरूनच आम्ही हे सगळं कार्य करतो. आत्ता काल झालेली आमची नृत्य स्पर्धा त्याला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज दुपारी झाले आरोग्य शिबिर त्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजही शारीरिक आरोग्य शिबिर जे भरवले गेले, दंतचिकित्सा शिबिर, त्याच्यामध्ये टूथपेस्ट आणि ब्रश हे फुकट मोफत वाटण्यात आले. त्याचबरोबर चष्मा शिबिर होतं, चष्मा शिबिराला देखील आमच्याकडे चष्मे मोफत वाटण्यात आलेले आहेत. इवन दुसरे ब्लड टेस्ट वगैरे झाल्या, आपण असं म्हणू की आपलं सगळ्या टेस्ट ह्या मोफत होत्या. त्याला अनुषंगाने त्वचा तज्ज्ञ देखील आमच्याकडे आज दुपारी शिबिराला उपस्थित होते आणि त्याला अनुषंगाने जी औषधोपचार होती ती इथे मोफत देण्यात आलेली आहेत. असंच कार्यवाह असंच प्रकार आम्ही पुढे चालत ठेवू. आमचा एक पुतण्या की आमचा एक जुना कार्यकर्ता जो चांगल्यापैकी बॉलिंग करायचा तो आता स्पेशली दिल्लीवरनं इथे आलेला आहे. स्पेशली दिल्लीवरनं आलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी. म्हणजे विचार करा प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक माणसाला किती आपुलकी असते. आता मी पुढचा माईक आमचे विनय माने यांच्याकडे हँडओव्हर करत आहे. प्रथमतः तर मी माझ्या मित्र सनी यांना खूप आभार मानतो की त्यांनी एक नवीन सुरुवात केली आयुष्याची. धन्यवाद. एक यूट्यूबर म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे मित्र आहेत त्यांनी 75व्या वर्षी एवढं काही मदत केली आहे आमच्या मंडळासाठी, त्याबद्दल त्यांचे आपल्याच मंडळासाठी हेच खूप बरं वाटतंय की एवढ्या दुरून येऊन पण इथे आल्यावरती आपलंसं काय असतं ते समजतं, तेच खूप महत्त्वाचं आहे. आणि हे काय जे आमचे आहे सर्व जे काय झालं आहे, जे सण आम्ही साजरा करतो हा सण आहे आमच्यासाठी. त्यामुळे खूप सर्व सभासदांचे, सर्व अध्यक्षांचे आम्ही आभार मानतो आहे. बस. विनयला नेहमी आपण असं बघत नाही, विनय थोडा भावूक झालेला आहे. तो मुळात सध्या इथे नाही राहत, शक्यतो तो आता सध्या दिल्लीला असतो. तर तो भरपूर वेळानंतर तो या ठिकाणी आला आणि त्याच्या खूप अच्छा तो सध्या UPSC एक्झाम त्याचं प्रिपरेशन करत आहे आणि अच्छा त्याची प्रिलियम एक्झाम त्याने ऑलरेडी क्रॅक केलेली आहे. तर त्याच्या भविष्यासाठी आपण त्याला खूप खूप शुभेच्छा देऊया. तर सध्या आपण जाणून घेऊया आपल्या जे मंडळाचे कार्यकर्ते तसेच आपले जे मित्रबंधू आहेत त्यांचे माजी सेक्रेटरी राकेश पेडणेकर यांच्याकडून जाणून घेऊया काहीतरी आपल्या मंडळाचे जुने किस्से. हाय नमस्कार, मी राकेश पेडणेकर, माजी सेक्रेटरी या मंडळाचा 4 वर्ष मी कार्यरत होतो ॲज अ सेक्रेटरी. सेक्रेटरी बोलण्याच्या आधी तो मला काय मोठेपणानं वाटत आहे, कारण आम्ही एक कार्यकर्ते होते आधी लहानापासून मोठे. ही आमची जन्मभूमी आहे, इथेच लहानाचे मोठे झालो आम्ही. आज 40 वर्ष ह्याच बिल्डिंगमध्ये आम्ही राहिलो, शिक्षण घेतलं. ह्या इतर हे जे की मंडळी तुम्ही बघताय ज्यांनी इथे कव्हरेज त्यांचं कव्हर केलं आहे बोलणं,
ते आमचेच छोटे मोठे भाऊबंधू आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही राहून शिकलो. म्हणजे मराठा कला मंदिर संस्थेबद्दल काय बोलावं, म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. कारण ही संस्था ज्यांनी स्थापन केली ते म्हणजे महाव्यक्ती होते, कैलासवासी अंबरनाथ वासुदेव पाटील, आणि त्यानंतर आमचे सुरेश काका, जे म्हणजे हे मंडळीच वेगळी होती. आणि त्यांच्यावर काम करणारे माझे वडील, माझ्या वडिलांबरोबरचे त्यांचे मित्रमंडळी, इतर काका लोक, आणि त्यांच्याकडनं आम्ही खूप काही शिकलो. सुखात दुःखात सगळ्यांना एकमेकांना साथ देणारी ही मंडळी आहे. हे ज्या टेरेसवर आज आम्ही जो हा कार्यक्रम आयोजितला आहे जो खूप सुंदर आहे. तुम्ही हे बघता, ही मंडळी हा कनेक्शन आहे, म्हणजे हे आज इथे जमा आहेत. म्हणजे आमच्या बिल्डिंगवर जे लग्न करून गेलेल्या मुली आहेत, जसं काय तुम्ही इथे बघताय आमच्या लेफ्ट साईडला स्वरूपा आहे, जी आज म्हणजे ही तिचं माहेर आहे इकडे, पण ती इकडे आली आहे. हा प्रेम आहे, म्हणजे ही अटॅचमेंट आहे. आज 75 वर्ष झाली, ती लग्न होऊन पण बरीच वर्ष आली तिला, पण ती इकडे आली आहे. अशा बऱ्याच मुली आहेत ज्या इकडे आल्या आहेत. कारण हे इन्व्हिटेशन तर होतंच त्यांना, पण असंच त्यांना मी माहीत आहे की आपल्या चाळीचं बिल्डिंगचं 75 वर्षाचं आपल्याला येणेच आहे. कालही खूप छान प्रोग्राम झाले. आणि हे आम्ही जे आता लहान होतो, जसं किशोर मडवी साहेबांनी सांगितलं की आम्ही 7वी 8वीला असताना आम्ही ह्या टेरेसवर किल्ले बनवले आहेत, किल्ल्यांचे ढाचे जे आहेत ते बनवले आहेत, आणि इथूनच आम्ही पाठवून खाली ते तिकडे आम्ही जे गेट आता आपला बनलं आहे तिकडे जाऊन ते आम्ही इन्स्टॉल केले. आणि तिकडे आम्ही त्या किल्ल्यांवर ॲज अ मावळे म्हणून राहिले आहेत. मावळे म्हणून आम्ही एक ॲक्ट केलं आहे. बरेच एक कमीत कमी 6-6 5-5 तास आम्ही तिकडे उभं राहायचो, कामं करायचो. परत इतरही कामं, म्हणजे असं काम करताना काही लाज नाही, काही मोठा छोटा नाही आहे, सगळे चांगले वेल एज्युकेटेड आहेत सगळी मंडळी. पण हे जे आम्ही एकत्र आहोत ते आमचा हा बॉन्ड आहे, तो एक बोलतो ना एकमेकांची एकी आहे, युनिटी आहे, त्याच्यामुळे आम्ही आहोत. उद्याही तुम्ही बघाल, उद्याचाही कार्यक्रम खूप मोठा आहे, महत्त्वाचा अक्षय तृतीया आहे, तर तुम्ही पण या, वेलकम आहात. आणि आमचा पूजेला सत्यनारायण पूजेला दर्शन घ्यायला या तुम्ही, प्रसादाचा लाभ घ्या. उद्या हीच मंडळी, याच्याही जास्त मंडळी दिसतील अजूनही जे उद्या येणार आहेत, ज्यांना आज यायला शक्य नाही झाले. आणि बऱ्याच अशा स्टोऱ्या आहेत आमच्या मंडळाचे, म्हणजे मी सांगेल तेवढं कमीच आहे, ही रात्र कमी पडेल अशी आमचा हा मंडळ आहे. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नंतर बोलशील ना? नाही काय बोललास तर बघ कट्टी असं नाही बोलणार, काम काय बोलायचं ते मला सांग. हां सांगतो. चल, आपण जेवण घेतलात का काका? जेवण घेतलं, एकदम अतिउत्तम जेवण, चांगली सोय झालेली आपल्या मंडळांनी केलेली आहे, सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. तर काका कसं वाटतं आपला कार्यक्रम? एकदम फर्स्ट क्लास. आपल्या सर्व सभासद कार्यकर्त्यांनी एकदम व्यवस्थित सोय केलेली आहे, सगळ्यांची सोय केलेली आहे. आणि तुम्ही प्रसाद घेतलात का? मी प्रसाद घेतला, भोजन सहभोजन एकदम फर्स्ट क्लास. अच्छा. आणि उद्या पूजेची काय तयारी आहे? उद्या पूजेसाठी आपण जे लागेल त्या पद्धतीने आपण मदत करू. अच्छा. आपलं सहकार्य असणार, आपल्या मंडळाचं सहकार्य असणार, आपण सगळे एकत्र आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी आपल्याला भेटत आहेत आपले लाडके बंधू, आणि स्वतःहून म्हणजे मंडळाचं खूप असं कार्य ते सांभाळतात. त्याच्यामध्ये म्हणजे बोलतो ना आपण, एक प्रकारचं व्हॉलेंटरी ते जॉब्स करतात, त्या पद्धतीचं ते इकडे कार्य सांभाळत आहेत. तर आपण बोलूया मतीश ठाकूर यांच्यासोबत. तर मतीशदा, आपल्या मंडळाचा लाडका असा मतीशदादा, त्याच्यासोबत बोलूया की मतीशदा, एवढं आता तू धावपळ करतोयस आपल्या शिवजयंती या उत्सवासाठी, तर उद्याची तयारी वगैरे कशी आहे? पहिली गोष्ट मंडळाचं 75 वैभवशाली अमृत महोत्सव आहे. या मंडळाचा एक अग्रेसर सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टी, प्रत्येक गोष्टीत हा मंडळ अग्रेसर आहे आणि यापुढे असंच राहील. आणि हा उत्सव व्यवस्थितपणे पुढे नेण्याची परंपरा यावेळी आम्ही युवा पिढीकडे देणार आहोत. आणि हा मंडळ असंच व्यवस्थित पूर्ण होईल. उद्या पूजेची तयारी पण व्यवस्थित झालेली आहे. पण त्याच्यासाठी जे आपलं युवा पिढी असेल त्यांना देखील तुमच्या मार्गदर्शनाची नक्कीच गरज राहील. 100% आम्ही सर्वांना सहकार्य आणि व्यवस्थित सांभाळून घेऊ. आपल्या मतीशदादाचा स्वभाव असा आहे की ते ऑलवेज अवेलेबल असतात. धन्यवाद मतीशदादा, थँक्यू. सध्या आपल्यासोबत आहेत शैलेश काळे, तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांचा जो प्रवास राहिला आहे आपल्या मंडळासोबत, ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया.
आज आमच्या मंडळाची पूजा आहे. गेले 75 वर्ष आम्ही हेच बोलतो की आज आमच्या बिल्डिंगची पूजा आहे. पण मराठा कला मंदिर ही डोंगरी विभागातील 75 वर्ष जुनं असं मंडळ आहे. ह्या मंडळांचे जे काही आमचे सभासद होते, जे काही आमची आधीची पिढी होती, त्यांनी एक संस्थेने आम्हाला एक पायंडा घालून दिलेला आहे. या मंडळाच्या पायंडा म्हणजे बघाल तर आमच्याकडे शववाहिनी होती, रुग्णवाहिका होती. आम्ही गेल्या 75 वर्षात जिथे कुठे पूरग्रस्त परिस्थिती आहे, भूकंपग्रस्तांना मदत, आमच्या मंडळाचे संस्थापक कैलासवासी अंबरनाथ वासुदेव पाटील यांची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या पुढच्या पिढीचे जे कोणी आले आणि त्यांचाच आम्ही वारसा घेऊन हे पुढे चाललेलो आहे. सर्वप्रथम आज आम्हाला हा आनंद आहे की आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये राहून 75 साजरी करतो आहे. तर आमच्या मंडळात 75 वर्षानिमित्त आज आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या मंडळातली जे कोणी लोक बदलून दुसऱ्या घरी गेलेले आहेत, ट्रान्सफर झाले आपण जे बोलतो, त्यांना आपण बोलवलं आहे. आमच्या बहिणी ज्या कोणी लग्न करून गेलेल्या आहेत त्यांची मुलं आणि ज्यांचा कोणचा या 75 वर्षात हातभार लागलेला आहे त्या सर्वांना आम्ही बोलवलं होतं. काय आठवणी वगैरे सांगता येतील का? की म्हणजे आता तुम्ही लहानपणापासून या ठिकाणी मोठे झालात, एकत्र मोठे झालात, तर तुमच्यासोबतची बॅच असेल. लहानपणीची आठवण म्हणजे ही शिवजयंती जी आम्ही आज पारंपरिक पद्धतीने साजरी करतो, अक्षय तृतीया, ही या विभागातील आणि इव्हन महाराष्ट्रातील सर्वात जुन्या शिवजयंतीपैकी एक आहे. आणि ही शिवजयंतीचं जी काही सजावट आहे त्याला आम्ही मकर बोलतो. त्यावेळी आम्ही किल्ले बनवतो, मकर बनवतो. आणि हे किल्ले आमच्या पूर्वज लोक स्वतः रात्रभर जागून महिनाभर सकाळी कामाला जायचं, रात्रभर काम करायचं आणि हे सर्व करताना कसली अपेक्षा नाही, रात्रभर फक्त एक चहा आणि जो काही पैसा असेल त्याच्यात आम्ही हे सर्व साजरं करत आलेलो आहे. त्याच पिढीचं अनुक्रमण क्रमून आम्ही ह्यावेळी किल्ल्याचा आणि शिव अभिषेकाचा आम्ही एक मस्तपैकी देखावा उभारला आहे. तसंच शिवाजी महाराजांच्या जन्माचा पण आम्ही देखावा उभारलेला आहे. त्याचंही आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचंही आम्ही हे करून देऊ. आमच्या पिढीतील लोक आज इथे जर तुम्ही बघाल, मी तर इथे दिसतो आहे पण आमच्या व्हिडिओमध्ये दिसतील, या प्रत्येकाला मकर कसं करायचं, काय करायचं, हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्या पिढीकडे हे आम्ही हा वारसाच चालवतो आहे. आणि आमच्या पुढेही याच्यापुढेही आमची पिढी हे चालवणार, याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान, स्वाभिमान आणि आशा आहे. खूप छान. आणि त्याच्यासोबतच आमच्या पिढीतील कैलासवासी अंबरनाथ वासुदेव पाटील, सुरेश खंडागळे हे जे संस्थापक होते, यांच्या प्रेरणेने आम्ही पुढे चालत आलेलो आहोत. आमचे शशिकांत नारंगीकर असतील, जे काही गेलेली जी काही जुनी पिढी होती त्यांनी आम्हाला हा पायंडाच टाकून दिलेला होता. आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून हे करतो आहे. आम्ही शिवजयंती नाही पण गणेश गणपती उत्सव, गोपाळ काला, तुमचा होलिका उत्सव हे आम्ही पारंपरिक पद्धतीने साजरे करतो. आणि साऊथ मुंबईतील चांगल्यापैकीचे सगळे सण आम्ही साजरे करतो. आम्हाला हेही माहिती आहे की जे कोणी सोडून गेले आहेत ते बोलतात की अरे आम्ही राहतो 1 BHK 2 BHK विथ गार्डन फ्लॅट्स, टेरेस फ्लॅट, पण इथे जे सण साजरे होतात ते तिकडे होत नाहीत. सणासाठी चाळीतच यावं, सण हा चाळीतच साजरा होतो. तर आपल्यासोबत आता जोडलेले आहेत राकेश कांबळी. हे मुळात आपल्या मंडळाचे माजी पदाधिकारी होते. खूप वर्ष आपल्या मंडळाचे माजी सेक्रेटरी. खूप वर्ष त्यांनी तो पद सांभाळला होता. तर त्यांच्यासोबत आपल्या खूप अशा आठवणी आहेत. तर सर्वप्रथम राकेश दादा, मी तुम्हाला धन्यवाद म्हणू इच्छितो की आज आपलं मंडळ 75वं वर्ष साजरं करत आहे. आणि ही साधारण गोष्ट नाही आहे. आजच्या युगात आपण खूप कमी असे मंडळ बघतो जे 75 वर्ष साजरे करतात. तर त्यामधील आपलं एक मंडळ आहे. तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल की आपलं मंडळ 75 वर्ष साजरं करत आहे? ओव्हरऑल प्रवास वगैरे कसा वाटतोय? आपलं मंडळ तर आजपर्यंत मी आपल्या एरियात काय आणि मुंबईमध्ये काय जसं आपलं मंडळ आहे तसं मी कुठे पाहिलेलं नाही आहे. कारण का आपलं मंडळ हा माझ्यासाठी एक प्रेरणा होता आणि माझं दैवत होतं ते मंडळ म्हणून. मी जो माझा आज श्वास आणि प्राण जो टाकलेला होता तो मंडळासाठी पूर्णपणे टाकलेला आणि आत्ताही आहे. मी गेले काही वर्ष म्हणजे थोडं माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे मी मंडळाला वेळ देऊ शकलो नाही, पण त्याच्याही अगोदर मी माझं जो जोखमीचं काम होता, मेन म्हणजे सेक्रेटरी पद मी जो निभावला
जवळजवळ मी ते 10-11 वर्ष तरी मी तो सेक्रेटरीचं पद निभावलेलं आहे. आणि तसंच म्हणायला गेलं तर मी लहानापासूनच ह्या मंडळामध्ये इन्व्हॉल्व आहे. जसं मला बालपण म्हणजे एक बोलायला जायचं, जेव्हा आपल्याला अक्कल येते त्या अक्कलेनुसार जर आपण आपल्या मंडळातला जो भाग होता, मेन म्हणजे मुख्यतः आपल्या मंडळाचे मुख्य सण जे म्हणजे होळी आणि दुसरा म्हणजे मोठा उत्सव म्हणजे शिवजयंती उत्सव. हा उत्सव असा होता की आपल्यासाठी एक म्हणतं तरी एक दुसरी दिवाळी असते. दिवाळीसारखा सण आपण साजरा केला आहे आणि आजपर्यंतही साजरा करतो आहे. आणि मी बालपणापासूनच ह्या मंडळामध्ये इन्व्हॉल्व होतो. खास करून आमचे प्रेरणास्थान म्हणजे मेन मुख्य ते आमचे दैवतच होते कैलासवासी अंबरनाथ पाटील. हे ज्यावेळेस मी त्यांना म्हणजे बालपणी ओळखायला लागलो तिथपासूनच माझ्यासाठी ते दैवतच होते. आणि ते मी लहान असताना त्यांनी मला जी मुख्य भूमिका दिलेली, मला खास करून एक लीडरशिप म्हणावं बोलत एक मुखादा म्हणूनच बोलायचे. मी आज सगळ्यांना घेऊन म्हणजे काही चलचित्र असायचे म्हणजे मोठे चलचित्र आपल्याकडे उभारले जायचे. मेन म्हणजे ते चलचित्र असे व्हायचे, ते त्यांच्यामध्ये जे अमरनाथ पाटील म्हणजे जे प्रेरणा होती की त्यांचे चलचित्र तर असे आपल्या मुंबईत अख्ख्या होत नव्हते, तसे त्यांनी घडवलेले आहेत. आणि ते पण 2-2, 3-3 माळ्यापर्यंत आणि 40 फूट 45 फूट हितपर्यंत होते. आणि त्याच्यामध्ये आम्हीही कलावृत्ती दाखवली होती की आम्हीही काहीतरी रोल करायचो. बालपणी तिथे कोणत्या ना कोणत्या सीनला उभा राहायचो. गोविंदाच्या सीनला उभा राहायचो. आणि मेन म्हणजे असायचं आणि मेन म्हणजे अंबरनाथला एक लक्षात होता जातीनी माणूस हा राकेश तू हे कर, राकेश तू ते कर. आणि मी सगळ्या माझ्या मित्रांना घेऊन आम्ही तो जो काय कार्यक्रम ठरलेला असो, त्याचं नियोजन ठरलेलं असो, त्यात मला एक मोलाचा वाटा होता त्यांच्यापासूनच. भले काही असू दे सीन बनवायचे तर आम्ही एक महिना वगैरे अगोदर ते चलचित्राची निर्मिती करायला सुरुवात करायचो. भले कागद चिटकवायचं काम असो नाही तर कोणतंही काम असो, पण तो मी जोखमीने आजपर्यंत पार पाडलेला. आणि खरोखर ते आमच्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती होती की आज ते आमच्यामध्ये हवे होते की हा 75वा जो वर्ष आहे तो साजरा करण्यासाठी हवे होते. आणि दुसरं त्या मुख्य व्यक्ती त्यांचीच प्रेरणास्थान म्हणजे दुसरे म्हणजे सुरेश खंडागळे. हेही सध्या त्यांच्याच परीने मला अंबरनाथ पाटील जसे होते तसे ते होते. त्यांनीही मला आजपर्यंत खूप सपोर्ट केला. आणि सुरेश खंडागळे ही अशी व्यक्ती होती की राकेश हे एक गोष्ट आहे ती तुला करायची आणि तू करशील हे म्हणजे एक जबाबदारी टाकायची. आणि ते आजपर्यंत त्यांची जबाबदारी मी पार करतो. आणि त्यांचाही खूप सपोर्ट होता. आणि आज तेही नाही आहेत हयातमध्ये, तर त्यांचाही खूप दुःख वाटतं आहे की आज अंबरनाथ पाटील असो की सुरेश खंडागळे असो ते असायला हवे होते आत्ताच्या घडीला. हा जो 75वा वर्ष साजरा होण्यासाठी त्यांचा हा मोलाचा भाव आहे की आम्हाला त्यांच्यापासूनच प्रेरणा मिळाली. आज 60वा वर्षही गेला, त्यावेळी अंबरनाथ पाटील नव्हते पण सुरेश खंडागळे माझ्याबरोबर होते. आणि जो उत्सव साजरा केला त्या काळात तोही उत्सव आम्ही खूप मोलाची वाटा घेऊन पार पडला. आणि खरोखर तोही उत्सव खूप छान गेला. आता 75वा वर्ष आहेत. आपले आता जे पदाधिकारी म्हणजे आमचे अध्यक्ष सचिन भोईर आहेत, तसेच सेक्रेटरी आकाश कदम आहेत आणि खजिनदार मला वाटते दिगंबर पाटील हेही आहेत. आणि तेही चांगल्या जोमाने काम करत आणि त्यांना आम्ही आमची साथ दिलेली आहे की आम्ही त्यांना कुठे कमी पडून नाही देत आहे. आणि आत्ताचा उत्सव जो खूप छान परीने त्यांनी आजपर्यंत साजरा केलेला आणि ह्याच्यापुढेही करतील, खास करून आमचा होळिका उत्सव. आणि दुसरी गोष्ट मेन उत्सव म्हणजे आमच्या एकविरा आईची पालखी. तोही उत्सव आम्ही खूप छानपणे पार पडला यावी. एकविरा आईचा उत्सवचाही आम्ही 75 वर्ष सेलिब्रेट केला आणि तोही खूप छान केला. आणि आजपर्यंत एकविरीच्या पालखीलाही जोमाने जात होतो आणि आत्ताही जातो आहे. तसेच आमचे धडाधडीचे कार्यकर्ते मेन म्हणजे ऋतिक कोळी आणि तसंच दुसरे आमचे लाडके अभिषेक कर्णेकर हे आता सांभाळत आहेत आणि तेही उत्तम परीने सांभाळत आहेत. आणि मला अशी वाटत नाही की कुठे कमीपणा ते करत आहेत की खांद्याला खांदा देऊन जसे काम करतात असे ते सवंगडी आहेत. आणि आपला स्वामींचा आशीर्वाद आणि आपल्या आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठी आणि मंडळाच्या पाठीशी आहेत. बाकी माझ्याकडून जेवढं मला माहिती होतं तेवढं मी बोललो आहे. आणि खूप छान परीने असा उत्सव पुढेही पार पाडावा आणि 100वी गाठावी हीच माझी मनापासून स्वामींचरणी आणि माझ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांला रिक्वेस्ट आहे की आपण पुढे नेवावं बस. तर जसं की आता राकेश दादा आपल्याला बोलले की त्यांनी आपल्या मंडळाचा सेक्रेटरी पद हे जवळपास 11 वर्ष सांभाळलं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस आले होते का किंवा काही डिफिकल्टीज आल्या होत्या का? तुम्हाला त्यावेळेस सर्वांची साथ लाभली होती का?
हां, सर्वांची तर साथ लाभली, कारण का तेव्हा एक असे आम्ही आजपर्यंत आणि पुढं पहिलेही एकोप्यानेच होते, आजचाही आहेत. तसं काय त्याच्यात दुजाभाव नाही आहेत. काही गोष्टी की आमच्या ज्या रहिवाशातील जे दुकानदार आहेत ते त्यांनी पण आम्हाला मेन म्हणजे वर्गणी देऊन तो मोठा हातभार लावला मंडळाला, तोही खूप मोलाचा आहे. काही गोष्टी अशा होत्या की काही सिच्युएशन ज्या कोविडच्या परिस्थितीत आल्या त्याच्यामुळे वर्गणी जमली नाही तर बघायला गेलं तर प्रत्येकाची हा सिच्युएशन तशी होती, धंदापाणी नाही. जवळजवळ त्या गोष्टीला अशी परिस्थिती होती की आम्ही शिवजयंती ही साजरी करावी की नाही हे पण आमचा प्रश्न होता. पण आम्ही आमच्या ज्या सहकाऱ्यांना विचारून वगैरे आम्ही सगळं एकोप्याने त्यावेळी सिच्युएशन सगळे सांभाळून तशी शिवजयंती साजरी केली. आणि बघायला गेलं तर आमचे जे आजपर्यंत जे एकोपा आहे, भले लोक कुठेही असतील तरी ते आम्ही ह्या सणापुरती तरी एकोप्याने येतो आणि सगळं सण उत्साहाने साजरं पडतो. भले होलिका उत्सव असू दे किंवा शिवजयंती उत्सव असे, ह्यामध्ये सगळंच असतं. तसंच बघायला गेलं तर काही गोष्टी आता बघायला गेलात तर कोविडमुळे थोडा प्रॉब्लेम झालेला, पण त्या आता सुरळीत पार झाल्यात. बाकी काय त्याच्यात काय कोणत्याही गोष्टीची काय अडचण आलेली नाही आहे. अच्छा, जसं की मी स्वतः आता राकेश दादाला एवढ्या वर्ष ओळखतोय, त्यांचा स्वभाव नेहमी असा राहिलेला आहे की ते मदतीसाठी नेहमीच स्वतःचा म्हणजे त्यांच्या परीने जेवढी मदत होईल त्यांनी नेहमी सर्वांना मदत केलेली आहे आणि योग्य ते मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी आम्हाला केलेलं आहे. आणि त्यांचा स्वभाव देखील असाच आहे, निस्वार्थ भावनेने ते सर्वांची मदत करत असतात. तर राकेशजी धन्यवाद, आम्हाला तुम्ही तुमच्या या 2 शब्दांच्या माध्यमातून जुने दिवस यांची आठवण करून दिली, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सनी गायकर साहेब, तुम्ही आमची जी की मोलाची शब्द आम्हाला मांडायला लावले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. आता आपण भेटणार आहोत खास व्यक्तिमत्व विश्वनाथ दवंडे. जेवायला या. पुरी भरव की माईकच भरव. तुम्ही आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि चांगला कार्यक्रम तुम्ही असेच राबवत राहा. काल तुमच्यासाठी एक चांगली घटना घडली. कोणती? तुमच्या पत्नीने नेहमीप्रमाणे पारितोषिक पटकावला. त्याच्यात तिचा हात कोणी धरू शकत नाही. हां, तुम्ही काल एक गोष्ट म्हणाला होतात. नाही ते आम्ही आता सांगू शकत नाही. नाही, त्यांनी कन्फर्म केली की ते तसंच घडतं म्हणून. तर आता सांगू शकता माईकवरती? नाही ते अशा गुपित गोष्टी सांगायच्या नसतात. ते ऑलरेडी जाणार आता ऑन एअर व्हायरल होणार ती गोष्ट. चला त्यांना जेवण घेऊ द्या, आपण भेटू नंतर. ठीक आहे चला बाय 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 बाय. आपल्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते, भेटूया आपण त्यांना एक एक करून. तर मानसी, वेदिका, आदिती, सेजल, आकांक्षा, श्रुती, साधना, आमची लीडर आशा मोकल. हे काय लीडरच आहे का? बरोबर. या या. चला, कोण काय बोलणार आहे? हॅलो गाईज, माझं नाव आकांक्षा. मला एवढंच सांगायचं, जर तुम्हाला BIT 7चे वेगवेगळे मजा बघायची असेल तर ह्या चॅनलला नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाव काय? शाईन सनी 20. असं नाही, असं शाईन सनी 20. अजून काय बोलायचं? अजून बोला तुमच्या आठवणी. तुम्ही जो ठीक आहे, आमची एक फरमाईश आहे. आमचा एक ग्रुप होता, मंगोला ग्रुप. तुम्ही जरा साईडला बताई, तुम्ही नव्हता. तुम्ही पण नाही. सेजल लवकर या. तर आमची एक विनंती आहे, एकता लवकर आहे मंगोला ग्रुप. आणि हा डान्स बसवलेली आमच्या कोरिओग्राफर. आम्हाला 8 वेळा 2010ला आम्ही हा डान्स केलेला. तर आम्हाला विनंती आहे, हा डान्स करायचा एकदा तरी चान्स द्यावा. आता आम्ही मंगोले झालेलो आहोत, तर पुढच्या वेळी जर कदाचित आणि या होत्या आमच्या कोरिओग्राफर. 8 वेळा आम्ही हा डान्स केला.
केलेलं वन्स मोर केलेलं, पण त्यावेळेला एवढे कोण असं नव्हतं की आम्हाला पैसे वगैरे भेटतील. तर आता मी अशी अपेक्षा करतो. पण आम्हाला या हा. काय मंचाने भरपूर काही दिलेलं दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग आता पुढच्या वेळी मी असा विचार करेन की आमचे ऋतिक आणि आमचे सगळ्यात आम्हाला सपोर्ट करणारे ऋतिक आणि आमच्या सेकंड फ्लोअरवर जी काय मजा वगैरे होते ती अभिषेक आणि ऋतिक. पूर्ण बिल्डिंग मध्ये जे पण असतं ते अभिषेक आणि ऋतिक ह्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय पान नाही हलत. अंबर काकांचं तेव्हा आम्ही बॉर्न नव्हतो, पण त्यानंतर जे आम्हाला ऐकायला भेटतं मजा ती आता जन्म नव्हता झालेला आमचा. हे तुझ्या त्या आनंद अश्रू आहेत. तर मग अशीच पिकनिक चालू राहू दे आमची एकविरीची प्रोग्राम, यात्रा सगळं काही, आणि बस एवढंच नाही. आणि हे जे फंक्शन्स वगैरे आहेत ते कंटिन्यू झाले पाहिजे, ते संपले नाही पाहिजे. आमची इच्छा आहे आम्ही लग्न करून गेलो तरी आम्ही आवर्जून येऊ, पण ही जर सिस्टम चालू राहिली तर. कारण माझ्या ऑफिसमध्ये पण माहिती आहे आपण किती फंक्शन करतो आणि काय. आणि आपल्या चाळीची तुलना गोकुलधाम सोसायटीसोबत होते की तुमची मजा काही थांबत नाही, तुमचे फेस्टिवल काही थांबत नाही. आम्ही कधीच कोणत्या सॅटर्डे संडेला अवेलेबल नसतो, कारण आपल्या दर सॅटर्डे संडे काय ना काय असतं. घरटे पण आम्हाला लागतात. आणि ही आमची छोटी कलाकार स्पृहा शिंदे, ही खास नेरूळवरनं आलेली डान्स करायला. एवढी आपली फेमस आहे आणि एवढी आपली पोच आहे. ह्या ज्या कोरिओग्राफर होत्या 2010च्या त्यांची लेक आहे. ही पण आता पुढे- हाय बोल, हाय बोल, हाय हाय. प्रोग्राम अच्छा जुन्या खूपच आठवणी आहेत. जसं 60वा वर्ष झालेला आमच्या खाली सगळ्यांसाठी जेवण होतं. हे आता पूर्ण बिल्डिंगसाठी होतं फक्त, पण तेव्हा आमच्या सगळ्यांसाठी जेवण होतं मस्त. आणि आम्हाला आठवतं आम्ही आमरस वगैरे एवढा खाल्लेला की बाप रे. आणि अदरवाईज पण जे डान्स वगैरे होतात आम्ही सगळे 1-2 हफ्त्या आधीपासूनच प्रॅक्टिस करायला स्कूल क्लास वगैरे सुट्ट्या पडलेल्या असायच्या. एक्झाम चालू असताना आपण डान्सचे प्रॅक्टिस वगैरे केलेल्या आहेत आम्ही घरी. आणि आम्हाला घेतला, यांची मोठी बहीण पण होती, त्यांनी पण आमचे डान्स वगैरे प्रॅक्टिस घेतलेले आहेत. तर अशा खूप आठवणी आहेत. मग चमचागोटी असू देत, हे ते आम्ही मोठेही जातो खेळायला. आताही संगीत खुर्ची वगैरे झाली तर मजा आली. असं तेच आहे की हे राहू देत चालू, हे बंद नाही व्हायला पाहिजे. सांग ना. ॲक्च्युली आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या वेळेला प्रोजेक्टर लागायचे खाली. तेव्हा मी सगळ्यात फर्स्ट मूवी बघितलेला पछाडलेला. नेक्स्ट डे आजारी पडलेली ती वेगळी गोष्ट बघून, बट खूप मजा यायची तेव्हा. आत्ता काही जुनी लोक नाही येत आमच्यात, पण आम्हाला त्यांची आठवण येते आजही की त्या लोकांमुळे खूप काय मजा व्हायची. खूप काय आत्ता थोडं वेगळं. आत्ता मोठे झालो, कोण आत कामामध्ये बिझी असतं. बाजूला हे कट कर. हां, कोण कामामध्ये बिझी, पण तरी पण आम्ही वेळ काढून येतो का तर आम्हाला एक ती आठवण येते आमच्या आधीची, जे आम्ही इतकं एन्जॉय केलंय. आणि आम्हाला वाटत नाही की ह्या चाळीमध्ये कोणती एन्जॉयमेंट आहे ती राहिली असेल. आताही ती पूर्ण होते, ती फक्त ऋतिक आणि अभिषेक ह्यांच्यामुळे. तर आता पण भेटूया सगळ्यात जुन्या कार्यांची. हां, इथेच झाले आणि आता लग्न होऊन पण इथे येते ती. 50 वर्ष झालेत तिला तरी येते. याच्यानंतर अगदी शेवटपर्यंत येणार कोणतेही प्रोग्राम. कारण जेव्हा पूर्वी अंबर काका होते मेन, जे प्रोग्राम जे आत्तापर्यंत जे चालू आहेत ना ते अंबर काकांनी सुरुवात केली त्याची. म्हणजे माझ्या माहिती तरी, ह्याच्यापूर्वी कोण होतं मला माहीत नाही, पण अंबर काका त्याच्यानंतर सुरेश काका हे 2 कार्यकर्ते असे होते की त्यांनी एवढे प्रोग्राम जे आत्तापर्यंत चालू आहेत ना त्याच्यानंतर हे सुरुवात केलेली ह्या प्रोग्रामला. त्याच्यानंतर मग राकेश, सुनील भाऊ असे बरेच आहे, जया काका, खूप जण सांगण्यासारखी. मला आता प्रत्येकांची नावं काय असं पटकन सांगता येत नाही. त्याच्यानंतर आता अभि आणि ऋतिक हे वयाने खूप लहान आहेत पोरं, पण जसे हे लोक करत होते, जे पूर्वी ही मोठी माणसं करत होती ना, सेम तसं अगदी खूप छान पद्धतीने सगळं हे मॅनेज करतात आहे. अगदी एकविरेच्या ह्याच्यापासून, पालखीपासून किंवा छोटे मोठे काही प्रोग्राम असतील, दरवर्षी शिवजयंती असते, होळी असते, जे काही प्रोग्राम असतात ते प्रत्येकजण आपल्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यानी अगदी खूप हौशीने आणि सगळी तिन्ही माळ्यावरचे
मुलं मुली असो हौशीने नाचगाणं करणं, स्पर्धा घेणं, सगळ्या माणसांना जपून किती भांडणं होते का होते पण प्रोग्राम असं तेव्हा सगळे एकत्र असतात. त्याच्यामुळे खरंच खूप अभिनंदन सगळ्यांचं, कारण एवढं करतात ना या मुलांचं मेन म्हणजे की त्यांनी पुढे हा वारसा चालू ठेवला आणि चालू ठेवावा याच्या पुढच्या पिढीने पण. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. जय मोठे साथी हम साथे साथवे. येईल 2-3 दिवसात. दादा तुझं चॅनल सांग ना आम्हाला. नंबर घे ना जरा. तर आपल्या छोटीने एकदम म्हणजे वेळेला खूप छान असं गाणी गायलेलं आहे. जन्मों के साथी खरंच हम साथ साथ आहे. तर आपल्यासोबत आहेत कालचे काही स्पर्धक ज्यांनी नृत्य स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि खूप असं चांगलं डान्स त्यांनी आपल्याला दाखवलं होतं. तर 1 बाय 1 आपण सर्वांसोबत बोलणार आहोत. सर्वात आधी बोलूया आपण सान्वी गावंड यांच्यासोबत. हाय. सान्वी, काल डान्स केलास, तुला तो डान्स कोणी शिकवला होता? माझ्या मम्मीने शिकवलेला. खूप छान डान्स केलास आणि जवळपास किती दिवस तू प्रॅक्टिस केलीस त्या गोष्टी? तर मला थोडे दिवसच होते, मग मम्मी बोलली की अर्धा प्रॅक्टिस करून म्हणजे एकदा फुल करून घे. हां, फुल करून घे. अच्छा. आणि म्हणजे किती दिवस तू म्हणालीस प्रॅक्टिस केली? 5-6-10 दिवस. अच्छा. मग तू जवळपास म्हणजे अर्धा तास 1 तास अशी किती वेळ प्रॅक्टिस करायची? म्हणजे जेव्हा मी स्कूलमधून माझे एक्झाम चालू होते तेव्हा मला मम्मीला काय माहीत नव्हतं. तर नंतर मला मम्मी बोलली की दुपारी ते म्हणजे एक्झाम झाले ना त्या दुपारीच्या नंतर लगेच करून घे आणि मग संध्याकाळी करायची. अच्छा. मग तू खुश आहेस? तुला कितवा प्राइज भेटला काल? मला सेकंड प्राइज भेटला. मग मला त्याच्यात तू सॅटिस्फाय आहे? हां आहे खूप. तुला फर्स्ट प्राइज पाहिजे होतं? हां, मला फर्स्ट प्राइज पाहिजे होता बट मम्मी बोलली हां राहू द्या, आता सेकंड प्राइज आलाय ना बरोबर. अच्छा. मग आता भविष्यात तुला फर्स्ट प्राइज पाहिजे, त्यासाठी तू काय करशील? खूप अभ्यास करणार आणि डान्ससाठी खूप प्रॅक्टिस करणार. अच्छा. खूप खूप शुभेच्छा सान्वी तुझ्या भविष्यासाठी. थँक्यू.